केवढा केवढा अगं अजून एवढा कसला राग आहे तुला? लाज बी वाटत नाही विचारताना, हाय का नाही? लाजबीज काढायची काय बी गरज नाही केवढा. का ऐकताना वाईट वाटतंय तर करताना विचार का नाही केलास? अगं आता समधी शाळा विसरली, त्या ज्योतीनं बी मला माफ केलं. अगं मी तर फक्त त्याच्या सोबत होतो, मग कर की मला बी माफ. मी ज्योतीनं आभ्या, मला नाही करायचं माफ. मग मग काय करायचं तुला? काय करायचं माहित नाही, पण तुझ्याशी बोलायचं नाही एवढं माहित आहे मला बे. अरे मी एक सभ्य साधा मुलगा म्हणून तुझ्याशी बोलायला सुरुवात केली, मग काय माहिती तू का आवडायला लागलास. तुझं वागणं कधीच चुकीचं नसतं आणि नसणार असं वाटायचं. अख्ख्या वर्गात जे कुणाला कळत नाही ते तुला कळतं. त्या सागरासारख्या मुलाला माफ करतोस आणि ज्योतीसारख्या मुलीला त्रास देतोस. अगं काय त्रास दिला, काय त्रास दिला हे अजून मला बी कळणार बघ. ऐक केवढा, तू रागाच्या भरात काय बोलतेस हे तुझं तुला बी कळणार. तू आधी शांत हो. म्हणजे मी चांगलं वागलो तेवढंच तुला आवडलो, आणि वाईट वागलो म्हणजे पाक बोलणंच बंद का? म्हणजे जर उद्या तू जर काय चुकीचं वागलीस तर मी बी हेच करायचं आहे का नाही? कर की, तुला कोणी अडवलंय? आणि हो, आता माझी वाट अडवू नकोस, नाहीतर मी बी जाईन मुख्याध्यापक सरांकडे. एवढ्याशा कारणावरनं एवढं बोलशील असं वाटलं नव्हतं बघ केवढा. आणि आत्ताच तर म्हणलीस ना की मी ज्योती नाही म्हणून, मग हे मुख्याध्यापक सरांकडे जायचं आलं कस तुझ्या डोसक्यात? म्हणजे ज्योती मदाला नाही म्हणली तसंच तुझं बी नाही असं समजतोय मी. अभिजित, आता तू काय बी बोलायला लागलास. पण मी रागात नाही केवढा, हे समजा मी विचार करूनच बोलतो. मग मी बी करते तुझ्याकडे विचार. कर, तुला जे वाटतंय ते तू कर, आणि तेच करतेस तू. बाकीच्यासनी काय वाटतं ह्याचं तुला काय करायचं ना? कर. हो, मला काय नाही वाटत आणि असंच समज. बरं असू दे, जा आता. नाही पुन्हा मी तुझी वाट अडवली म्हणून बोलवशील मला मुख्याध्यापक सरांकडे.